अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। या संदर्भात वकील बोलतायत थेट दाव्यात। सर शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, कशा प्रकारची शिक्षा या अश्विनी बिद्रे खून खटल्यामध्ये आरोपी नंबर 2 राजू पाटील, ज्ञानदेव दत्तात्रय पाटील उर्फ राजू पाटील हे 2 नंबरचे आरोपी होते आणि त्यांच्या विरुद्ध असा आरोप होता की त्यांनी अभय कुरुंदकर आरोपी नंबर 1 यांनी अश्विनी बिद्रेचा खून करण्याचा जो कट केला होता त्या कटामध्ये त्यांचा सहभाग होता अशा स्वरूपाचा आरोप राजू पाटील यांच्या विरुद्ध होता। आणि अभय कुरुंदकर यांना अटक झाल्यानंतर काही दिवसातच लगेच त्यांना 10 डिसेंबर 2017ला अटक झाली होती आणि या खटल्याचा अंतिम निकाल होईपर्यंत आरोपी राजू पाटील हे तुरुंगामध्ये होते, त्यांना जामीन मिळालेला नव्हता। परंतु खटल्याचा अंतिम निकाल झाल्यानंतर आरोपी नंबर 2 यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा आरोप हा सिद्ध झालेला नाही असा निष्कर्ष कोर्टाने काढून राजू पाटील यांना निर्दोष मुक्त केलेला आहे आणि त्यांची तुरुंगातून सुटका झालेली आहे। आरोपी नंबर 1 यांनी खून केला याबद्दलचा आरोप त्यांच्या विरुद्ध सिद्ध झाला असं नुकतंच कोर्टाने जाहीर करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर जे काही आरोप त्यांच्या विरुद्ध होते त्याबद्दल इतर कलमांखाली देखील शिक्षा सुनावलेली आहे आणि ती सर्व एकत्र त्यांनी भोगायची आहे। आरोपी नंबर 3 आणि 4 हे जे होते त्यांनी खुनानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून भारतीय दंडविधान 201 प्रमाणे त्यांच्या विरुद्धचा आरोप सिद्ध झाला आहे असं समजून त्यांना 7 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी अगोदरच म्हणजे अटक झाल्यापासून त्यांची 7 वर्षाची शिक्षा त्यांनी तुरुंगवास भोगलेला असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा मिळेल आणि 7 वर्षाची शिक्षा पूर्ण झालेली असल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे। आज या प्रकरणामध्ये शिक्षा होण्यासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती, परंतु कोर्टाने काय निदर्शन आहे ते नोंदवलेलं आहे। त्याचं आहे की फाशीच्या खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला 2 प्रकारच्या शिक्षा आहेत, एक तर जन्मठेप किंवा फाशी। फाशी ही अत्यंत क्वचित प्रसंगी किंवा अत्यंत विशेष काही असेल त्याच्यामध्ये अशा खटल्यांमध्येच दिली जाते, ज्याला रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असं म्हटलं जातं। परंतु कोर्टाने आता निष्कर्ष काढताना असं सांगितलेलं आहे की ज्या काही नॉर्म्स फाशीच्या शिक्षेबद्दलचे मान्य सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या निवाड्यांमध्ये दिलेले आहेत तर त्या सगळ्या पॅरामीटर्सचा किंवा त्या सगळ्या निकषांचा विचार करून ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये येत नाही आणि म्हणून कोर्टाने आरोपी नंबर 1 अभय कुरुंदकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। काय आता जन्मठेपेची शिक्षा आहे जेल मॅन्युअल प्रमाणे त्यांना जेवढी झालेल्या शिक्षेचा सेट ऑफ त्यांना मिळेल आणि त्यानंतर वेळोवेळी शासनाच्या निर्देशांप्रमाणे जिथे सवलत मिळते त्या शिक्षा मिळून त्यांना 14 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते या खटल्यामध्ये, कारण रिमाइंडर ऑफ लाईफ असं सध्या तरी कोर्टाने काही स्पेसिफिक नमूद केलं नाही, जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। नाही, पॅरोल हा विषय शिक्षेनंतर असतो, परंतु त्यांना दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे अटक झाल्यापासून आजपर्यंत त्यांना जामीन मिळाला नव्हता, किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जामिनासाठी अर्जही केलेला नव्हता आतापर्यंत। त्यामुळे त्यांनी जो तुरुंगवास भोगलेला आहे त्याची सवलत त्यांना या शिक्षेच्या एकूण जो कालावधी आहे त्याच्यामध्ये मिळेल। 14 वर्ष तर निश्चितच आहे। 7 वर्ष त्यांनी अगोदर जी भोगलेली आहे त्याची सवलत त्यांना मिळेल। आता ते आक्षेप आहेत त्याच्याबद्दलची माहिती अधिक माहिती आपल्याला विशेष सरकारी अभियोक्ता आहेत ते अधिक देऊ शकतील, परंतु कोर्टाने आता निर्देश दिलेले आहेत की काही अधिकाऱ्यांनी ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या तपासामध्ये ज्यांच्याकडनं काही उणिवा राहिल्या किंवा त्यांच्याकडनं काही चुका झालेल्या आहेत किंवा हलगर्जीपणा केलेला आहे असं ऑब्झर्वेशन केलं आहे, निकालपत्राची संपूर्ण प्रत हातात मिळाल्यानंतर त्याच्याबद्दल भाष्य करणं योग्य राहील।